नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नेरे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि यामध्ये परवानगी नसल्यासंदर्भात प्रशासनाने शेकडो पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आम्ही ग्रामस्थाकडनं जाणून घेत आहोत की नेमकं छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ भव्य असा पुतळा उभारलेला आहे आणि या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने परवानगी नसल्यामुळे हटवण्याचं कारवाई सुरू दिसते. इथं काय सांगाल नेमकं? काल सकाळी गावातील काही मुलांनी छत्रपती शिवाजीराजे, जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, शिवाजीराजे यांचा पुतळा बसवला. हे ग्रामस्थांना किंवा कुणाला काही माहीत नाही कुणी बसवला काय बसवला, पण ह्या ठिकाणी आत्ता पोलीस लोक येऊन प्रशासनाचे परवानगी घेतली नाही किंवा काही अडीअडचणी येतील त्याकरिता ते म्हणतात की पुतळा तुम्ही हलवा किंवा पुतळा ज्यांनी बसवला त्यांनी काढून घ्या. तर आमचं ग्रामस्थांच्या वतीने एकच साहेबांना किंवा प्रशासनाला विनंती आहे की आम्ही पुतळा हलवायला आमच्यामध्ये तर कोणी हलवू शकत नाही, कारण आमचं दैवत ते. पुतळा हलवण्यापेक्षा हा असा पुतळा त्याचं काही जे काही संगोपन करायला लागेल किंवा संरक्षण करायला लागेल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पूर्णपणे जबाबदारी घ्यायला तयार आहे. तर त्यासाठी जर काही करायचं असेल तर सर्व गावकरी मंडळी आम्ही तिथं 24 तास थांबून किंवा 24 तास पेरा देऊन त्याची काही विटंबना होणार नाही किंवा त्याचा अनुचित काही प्रकार होणार नाही. हे पूर्ण नेरेगाव व नेरेगावचे काही ग्रामस्थ असतील किंवा नेरेगावचे ग्रामपंचायत असेल की नेरेगावचे जे काही लोक असतील प्रतिनिधी, हे सर्व पूर्णपणे जबाबदारी घ्यायला तयार आहेत. ह्याकरिता शासनाने किंवा प्रशासनाने की आमची ग्रामस्थांची विनंती मान्य करून एवढी आम्हाला संधी किंवा सवलत द्यावी, हे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने रिक्वेस्ट किंवा विनंती करतो त्यांना. तर प्रत्यक्षात घटनास्थळी या ठिकाणी मुळशीचे तहसीलदार उपस्थित झालेले, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर या ठिकाणी DCP उपस्थित झालेले आहेत. तर ग्रामस्थ आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल की परवानगी घेतले नसल्यामुळं प्रशासन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा हटवण्याच्या तयारीत आहे, काय सांगाल? या ठिकाणी मला असं सांगायचं वाटतं की आम्ही नेरे ग्रामस्थ सर्व गावातील सर्वांनी तरुणांनी एकत्र येऊन आपले धर्म आणि आपण आपली संस्कृती जतन करत आणि अनेकांनी पै जमा करून एक काहीतरी आपल्या दैवताचं काहीतरी बनवायचं आहे किंवा काहीतरी पुतळा करायचा, ह्या हेतूने आम्ही एक ग्रामसभेमध्ये एक ठराव दिला होता. त्या ठरावामध्ये 100% सर्वांची तिथं उपस्थिती असताना तो ठराव मंजूर झाला. ही एवढी जागा आमची स्वतंत्र आहे, गावाला आमच्या एवढीच जागा आहे. अधिक आमच्या गावाच्या जागा काही शासकीय योजनेमार्फत गेलेल्या आहेत. ही जागा आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसला अशी एक आम्ही ते ग्रामपंचायतचा ठराव घेऊन आम्ही ते सगळं केलेलं आहे. परंतु आत्ता राजकारण म्हणा की काही म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीला फांदा फोडून आज हे सगळं स्टाफ म्हणजे महसूल, पोलीस ही यंत्रणा सगळी आली आणि आज हा जो पुतळा बसवला आहे, रात्री जो बसवला गेलेला आहे तो आत्ता काढून घ्या, त्वरित काढून घ्या अशी ते विनंती करतात. आम्ही त्यांना एकच सांगतोय की बाबा जे काय आहे ते परमिशन किंवा आम्ही काही चुकीचं काय केलेलं नाही किंवा आम्ही ग्रामस्थ म्हणून चुकीचं काही करणार पण नाही, तर त्याची व्यवस्था आम्ही देखभाल करण्यासाठीच आमच्या सर्वांनी वैयक्तिक कोणी पैसे दिलेले नाही, पै करून सर्वांनी सगळ्यांच्या लग्न समारंभामध्ये अंत्यविधीमध्ये ह्या सगळ्यांनी पैसे जमा करून तो पुतळा आज बसवलेला आहे. आणि आज जर ही यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर महाराजांचा पुतळा काढत असन तर आपण कुठल्या दिशेला चाललोय? मग आपण काय पाकिस्तानामध्ये आहे का? आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भूमीमध्ये आपल्या बापाचा जर पुतळा आपण नाही करत तर काय करणार? कुठला कायदा नियम कुठले? सगळं नियमाचं पालन आम्ही करतोयच ना. पण हे सगळं जर ह्या अशा गोष्टींनी करत असन तर हा थोडा घातपातच म्हणावा लागेल. आणि आम्ही एक विनंती याच्या मार्फत असं करतो, ठीक आहे आम्ही आज तो पुतळा स्वच्छ कपड्यांनी झाकून ठेवतो, जोपर्यंत तुमचे काही ते लिगल परमिशन असेल त्यानंतर आम्ही तो ओपन करतो किंवा आम्ही सगळेजण आपण तो ओपन करून त्याचं स्वागत करू, अशी आमची एक विनंती आहे सगळं. आणि पूर्ण सगळं ग्रामस्थ आणि या तरुण वर्ग आहे ना, इथं आमचं म्हणजे वॉचमॅन सारखे राहणारी पोरं आहेत सगळे. ही आम्ही सगळी जबाबदारी आज लेखी स्वरूपामध्ये पण आम्ही त्यांना द्यायला तयार आहे या ठिकाणी. आणि आता जर ही जर कृती होती काढणे तर आज आपला अपमान हा आमचा वैयक्तिक अपमान नाही,
गावाचा वैयक्तिक आपण आपल्या महाराष्ट्राचा अपमान आहे हा. घराघरामध्ये आपल्या महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी रक्त चळचळतंय. आणि आज सगळे सुशिक्षित लोक आहेत, कोण अडाणी लोक नाही, पण हा नेमका पिळवणूक काय आहे? आणि आम्ही म्हणतोय नाही तर आज आम्ही त्याला झाकून ठेवतो ना, आम्ही झाकून ठेवून आमची प्रतिनिधी त्या ठिकाणी आम्ही हजर ठेवतो. एवढीच आम्ही त्यांना विनंती करतो, तरी ते मान्य करायला तयार नाहीत. तर ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा जो आहे याचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेतात आणि जेव्हा परवानगी भेटेल तेव्हा या पुतळ्याचं अनावरण करण्याची पण जबाबदारी ग्रामस्थ घेतात. तर या ठिकाणी प्रशासन आहे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आम्ही जाणून घेणार आहोत. या ठिकाणी मुळशीचे तहसीलदार उपस्थित झालेले आहेत, आम्ही त्यांच्याकडनंही जाणून घेतोय. ग्रामस्थांनी या ठिकाणी जी जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीनुसार प्रशासन काय निर्णय घेणार? परमिशन 2 मिनिट थांबा जरा, बोलतायत जरा. ठीक आहे सर, बोला ना. तुम्ही थांबा 2 मिनिट बोलू द्या. तर आमची एवढी विनंती की आपण गावकऱ्यांनी सहकार्य करा आणि विधिवत बसू, व्यवस्थित बसू, जेणेकरून भविष्यामध्ये काही अडचण येणार नाही. कारण इथं CCTV कॅमेरा बसवावं लागेल, बाकीचे बरेच काम बाकी आहे. ते असं गडबडीत न बसवता ज्या ग्रामस्थांनी बसवलेलं आहे त्यांनी स्वतःहून काढून घेतला तर ते योग्य आहे. साहेब ऐका ना, आमचं काय म्हणणं आहे की आहे ना, आम्हाला 2 दिवस वेळ द्या. तुमचं म्हणणं ऐका काय ना, आहे? 2 दिवस 2 मिनिट आम्हाला थांबा वेळ ना, बोलू द्या जरा. ठीक आहे सर, Personal talk ओके. चाललाय. यस सर. त्यासाठी परत बोलू. द्या. साहेब आम्हाला 2च दिवस वेळ द्या. 2 दिवसात जर ह्याचं काही झालं नाही, म्हणजे 2 दिवस आम्ही हा पॅक करून ठेवतो जागेवर. आता सध्या आपण जर आज नका काढू. शेवटी आपण एकत्रित सगळी आपण त्याला पॅक करू. एकाने बोला. म्हणजे आपण खाली उतरायचं नाही. एकाने काय बोला. स्मारक हे आहे असंच राहील. मी तुमच्या भावना समजू शकतो, हा ऐका, परंतु स्ट्रक्चरली तो स्टेबल नाहीये. आताच त्या थोडेसे ऐका ना, जरी शासनाने जरी परवानगी काढून ते स्मारक केलं होतं त्याची पण काही तिकडं विटंबनाच झाली होती. आता कुठं झाली होती ती? आमच्या अनुभव नाही, त्या अनुभवाला आपण जर आता एक गुढी गुलामाचं एक जर आपण एक मार्ग काढायचं म्हणलं तर होणार. परमिशन वगैरे त्याला कम से कम 3 वर्ष लागतात. नाही हो, आमदाराच्या ऑफिसला अहो, माळुंगे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मी स्वतः इथे विशेष केलं होतं. आमदार असून तर नाही, नाही, 4-5 नाही. वर्ष लागतात. आम्ही सर्वसामान्य माणसं आहेत. मी स्वतः साहेबांनी विशेष- परवानगी दिली. साहेबांनीच केलेलं आहे. जर झालं तर मग तिथे आमची ताकद 1 महिन्याच्या आत अहो, करून घेऊ शकतो. तुम्हाला 1 महिन्याच्या परवानगी पूर्ण दिली. गाव. साहेब ऐका ना, पूर्ण गाव आता काय झालं तुम्ही आता आमची एकच इच्छा आहे गावकऱ्यांची, आमच्या गावकऱ्यांची एकच इच्छा आहे की आता हे आम्ही जागेवरती पॅक करतो. आता 2 दिवसात जर समजा याला काही जर झालं किंवा परमिशन येतोपर्यंत जर काही झालं याला, तर ह्याची सगळी जबाबदारी आमच्या ग्रामस्थांवर, आमची 4-5 जणांची लागलं नावं देतो तुम्हाला, हा बिनधास्त त्यांच्यावरती. हो का? म्हणजे माझी- काय होईल त्याचे गुन्हेगार करा. जेवढे आहेत तेवढ्यांची आपण नावं देऊ. आता 150 माणसं लोकं नाही का? आहेत. पूर्ण गाव साहेब नाही होणार. हा पुतळा बसवायचे अधिकार आहेत ना, जिल्हाधिकारी महोदयांनी परमिशन दिल्यानंतर आपण बसवतो. ते माझ्या नाही ऐका, म्हणजे जसं नाही का माग आता तुमचं नाव काय? गणेश जाधव, तुम्ही ऐका जरा की आपल्याला परवानगी घ्यावी लागेल. आमचा उद्देश कोणाचा उद्देश वाईट नाही, तुम्ही ऐका. बरोबर आहे, बरोबर आहे. आमचा काही विरोध आहे का? बरोबर आहे. पोलीस प्रशासनाचा काही विरोध आहे का? नाही. ना कुठं गावकऱ्यांचा विरोध दिसला, ना कुठल्या व्यक्तीचा नाही, कुठल्या समाजाचा नाही. आम्हाला काळजी आहे, त्याची स्टॅबिलिटी काळजी आहे. त्याबाबत जे शासनाची काही SOP आहे ती आता एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा आलेली आहे. यापूर्वी सुद्धा शासनाची GR आलेली आहे. त्यानुसार आपल्याला हे काम करायचं. ऐका ना साहेब, म्हणजे आता एक शेवटचा एक पर्याय फक्त 2 दिवसच मागतोय. काका, दादा. तुम्हाला मी अहो, सांगतो, 2 दिवसच मागतोय ना. सर ऐका ना, एक शेवटचा पर्याय सांगू साहेब. एक शेवटचा पर्याय तुमचा शासनाचा मानू येऊ द्या, त्याची स्टेबिलिटी चेक करा. नाही येऊ द्या ना, त्यासाठी ती कमिटी आत्ताच नाही येऊ नाही द्या. आता नाही कमिटी असते. नाही करा ना, तुम्ही प्रयत्न करा 2 आमच्यासाठी. मिनिटं ऐका ना, कमिटी साहेब मान्य करा, कमिटी आहे हे पण आम्ही मान्य करतो ग्रामस्थांच्या वतीने. मला एक सांगा की तोपर्यंत आम्ही स्वच्छ पडक्याने झाकून ठेवतो स्वच्छ फाटक्यान आणि आम्ही एक पिंजरा गाडी इथं हालतच आम्ही नाही ना, सगळे. एक पिंजरा गाडी इथं आम्ही पिंजरा गाडी आम्हाला याच्या सुरक्षेसाठी. जे काही कारवाई होईल आमची पूर्ण गावावर देऊ. आम्ही इथं पाया पडू नका. ऐका तुम्ही पोलीस प्रशासनामार्फत तुम्हाला एक विनंती आहे. ऐका सांगा. बोल. सगळ्यांची इच्छा आहे या ठिकाणी बसवायचं. तुम्ही मला काय म्हणत, फक्त 15 दिवसाचा आपल्याला लेट होईल. हाच पुतळा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी व्यवस्थित असेल, ऐका माझं, काय अडचण नसेल
तर हाच पुतळा आपल्याला या ठिकाणी महाराजांचा बसवायचा. आमची त्याबद्दल काही नाही, परंतु आता ज्या पद्धतीने बसवलेलं आहे ना, त्या पद्धतीने कुठलेही म्हणजे सल्ला घेतलेला नाही, तांत्रिक सल्ला घेतलेला नाही, कुठलेही जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे किंवा जी ऑफिशियल प्रोसिजर आहे ती केलेली नाही. तर हे सध्या अनधिकृतरित्या आपण हा बसवलेला आहे. मला बोलायचं मला सांगा, कारखान्यात जर समजा आता एवढा मोठा पुतळा आहे 15 फुटाचा, कारखाने आणि तो ठेवणार कुठे नेमका? एक आम्हाला पण आता आणि ह्याच्यामध्ये कोण जिम्मेदार आहे? नाही 2 मिनिट लगेच जिम्मेदारी नका करू ना यार. हा? काय नाही, 2 मिनिटं. या गोष्टीबाबत 2 मिनिटं. आपली ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा ज्या लोकांनी या ठिकाणी तो बसवलेला आहे किंवा बसवायच्या आधी ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आपण व्यवस्थित झाकून देऊ. आणि ज्यावेळी परमिशन येईल, जेव्हा बसवायचं असेल तेव्हा म्हणजे आता पावसाला काय आला, काय अडचण नाही होणार, काय नाही होणार, आपण विधिवत काढू. तुम्ही स्वतःहून काढून घेतला तर ते योग्य आहे. एकच फक्त विचार करा, इथं विरोधक कोणीच नाही. मला एकच प्रश्न होता की आता आपण एवढं बोलतोय ना, तर 2 दिवस तुम्ही पोलीस प्रोटेक्शन ठेवून इथं थांबवा, आम्ही पण थांबतो, तुम्ही थांबतो. तो विषय नाही. दादा, नाही, नाही. बरोबर का नाही? जरा ऐक जरा 2 मिनिटं. हा विदाउट परमिशन बसवलेला आहे. तुम्हाला मी वारंवार तेच सांगतोय की बसवता येत नाही म्हणून तो आपल्याला काढायचा उद्देश तुम्हाला काय म्हणजे कुणाचा विरोध आहे म्हणून काढत नाही आपण, पण ज्या पद्धतीने बसवलेला आहे त्या पद्धतीने पाऊस असेल, वादळ असेल, यामुळे काहीतरी तिची हानी होऊ शकते. ठीक आहे, तिची जबाबदारी घ्यायचा हा प्रश्न नाही, परंतु जो महापुरुषांचं जे काही हे आहे पावित्र्य आहे ते आपल्याला राखणं आवश्यक आहे. कळालं का? त्यामुळे तुम्ही हे 10, 15, 20 दिवस थोडेसे ऍडजस्ट करा आणि एवढीच आमची फक्त तुम्हाला सांगणे. विचार करा, 2 मिनिटं आपले. वाईट नाही. इथं विरोधक वाईट नाही. 2 मिनिटं सगळे आपण बसू गावाले. उलट ऐका राहुल, इथं कुणाचाच विरोध नाही, तुमच्यासाठीच चांगला आहे. उलट तुम्ही वाजत मोठा उत्सव करा, साजरा आहे. 1000 लोक बोलून 10 बँड वाजवायला बोलू, सगळ्यांना समजून सांगायचं. पूर्ण ग्रामस्थ हे करतो. पूर्ण ग्रामस्थांना समजून सांगायचं प्रयत्न. साहेबांनी 1 महिन्याच्या आत करून आरोग्याच्या दिले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर मी स्वतः फॉलोअप घेऊन आणि आमचं काय आता आम्हाला कळालं नाही, या ठिकाणी गावकऱ्यांची इच्छा आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे, कोणाचा विरोध नाही, आमचा रिपोर्ट पॉझिटिव्हच आहे. आम्ही कलेक्टर ऑफिसला साहेबांकडे लवकरात लवकर ती कमिटी फॉर्म करू. आणि आता जे तुम्ही केलं ना हाच पुतळा किंवा ह्याच्यापेक्षा चांगला अजून त्यामध्ये काय ऍड करता येईल का हे करता आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आणि मी म्हणजे आज काय कारवाई इथे घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला आश्वासन नाही, तुम्ही मला सोबत घेऊन जा, मी तुमच्यासोबत घेऊन जा. 2 मिनिटं आपण सगळे बोलू. पण थोडस तुम्ही हा हट्ट धरू नका की आम्ही काय करतो, एक चर्चा करतोय 15 मिनिटं 20 मिनिटं. जास्त लोकांनी चर्चा केली मतमतांतर मतमतांतर नाही, एकच निर्णय. गावच्या वतीने 1 मिनिट, गावच्या वतीने लीडर आहेत, कुणी मत मांडणार नाही. जे इथं उपस्थित आहे, इथंच निर्णय होईल. तुम्ही आले तरी काय हरकत नाही. काय होईल माहितीये का, आता तो जो काढला तर ते छत्रपती काढल्यानंतर आहे ना, तर ते पडू बिडू शकतो, असं होईल. नाही, आपण काढू. 2 मिनिटं आपल्याला एक सांगतो. जर ठेवायचं म्हणलं ना दुसरीकडे, ऐका ना, काहीतरी होऊ शकतं. ते होणारच नाही. तुझ्या इकडे. काय होत नाही. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नेरे गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आणि या पुतळ्याला परवानगी घेतली नसल्याचं कारण देत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा उपस्थित करून हा पुतळा काढून घेण्यासाठी प्रशासन उपस्थित झाले आणि ह्या पुतळ्याची जबाबदारी ग्रामस्थांच्या वतीनं घेण्यात येत आहे. जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत हा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ भव्य पुतळा या ठिकाणी झाकून ठेवण्यात येईल असं बोलण्यात आलेलं आहे. शांततेत घ्या, शांततेत घ्या.
सर्व गाव या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. साहेब सहकार्य करतात, पोलीस प्रशासन सहकार्य करतात. या ठिकाणी महिला रडायला लागलेल्या आहे. महिलांचं दुःख समजून घ्या तुम्ही. या सगळ्या पुढे या, सगळे पुढे या, सगळ्या महिला पुढे या. छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की पत्रकार हे बघा महिला रडायला लागले अक्षरशः आमच्या दाखवते. महिलांचा अश्रू दाखवा, कळू द्या महिलांचा अश्रू पण. आपण गावच्या वतीने जे काही जबाबदारी घेणार ना, पूर्ण गावच्या वतीने सगळी जबाबदारी घेतो. आणि काय वैयक्तिक कोणाचा विषय नाही, आणि आपल्याला काय कोणाचं घेणं नाही, राजकारण नाही, कायचं घेणं नाही. पूर्ण गावातर्फे आपण सगळ्यांनी ऐका ना, मला काय म्हणायचंय, ऐका ना, आपल्याला कोणाचं घेणं नाही. कोणता पक्ष कोणता विरोध काय विषय नाही. फक्त आपल्याला राजांचं आणि ज्यांना अजून इथं पक्षासाठी व्हायचं नाही, हे गावासाठी राहिलेलं आहे. बाकी नाही काय चर्चा वेगळी करतात की कोणी विरोध करते, कोणी विरोध, जे विरोध करते समोर या. गावातल्या वतीने कोणी विरोध करते ना तरी समोर या. महाराजांचा पुतळा काढायचा जीव द्या, आपण पुतळा काढून देऊ मी नका. काय म्हणतोय, अजिबात याच्या काढून काय देऊ गोष्टी नका. आहेत, त्याला पूर्णपणे संरक्षण द्यायला आपण तयार आहे. आम्ही काय झालं पूर्ण आपण जबाबदारी घेऊ. नाही, काय नाही, इथंच बसणार आहे आम्ही 2 दिवस इथंच बसणार. स्मारक हे हाय असंच राहणार, हे निघणार नाही. शासन काढणार नाही, कोणचा गावकरी काढणार नाही, पोलीस प्रोटेक्शन पण काढणार नाही. आम्ही इथं बसून राहणार आणि आम्ही बिना अन्न पाण्याचं सकाळ बसून उपाशी आहे. दुपारी 2 वाजल्यापासून आम्हाला सर्व गावामध्ये तरुणांना कॉन्टॅक्ट होते पोलीस चौकीमधून. आम्ही अजिबात आता इथून उठणारच नाही. पोलीस शासनाची जे काय होईल हे शासन जबाबदार राहील. पोलीस प्रशासनही आपल्याला सहकार्य करते, पण आमची गावकऱ्यांची पोलिसांना एक विनंती आहे की आम्ही लेखी देतो, याची जर विटंबना झाली तर गुन्हे आमच्यावर दाखल करा. आम्ही गुन्हे घ्यायला आम्ही गुन्हे घ्यायला तयार आहे. एवढे लोकांच्या एवढे सगळे लोक गुन्हे घ्यायला तयार आहेत, आमच्यावरती तुम्ही दाखल करा बिनधास्त. विटंबना फक्त एवढ्या स्मारकाची होती का? आज महाराष्ट्रभर किंवा भारतभर किती उद्या कुठल्या चौकातल्या स्मारक आहेत, किल्ले आहेत, तिथले बघा ना दुर्दशा तुम्ही किती झालेली. त्याची विटंबना तुम्ही लक्षात घ्या ना. तुम्ही फक्त आलेत नेरे गावात, नेरे गावात एक स्मारक बसले, त्याचीच विटंबना होईल, 4 वेळा विटंबना होईल. काय होणार आहे? काय होणार आहे? सगळेच आपण एकत्रच आहे ना. जरी काय झालं तरी आपण तयारी प्रोटेक्शन देऊ ना आम्ही प्रोटेक्शन आम्ही सह्यांचं पत्र देऊ. एक मिनिट बोला 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 तुम्ही बोला, तुमची भावना मांडा. ज्यावेळेस आहे ना हे पायाभूत काम केलं त्यावेळेस कुणाचं काही हे नव्हतं. जेव्हा पुतळा हे केलं त्यावेळेस सगळे जागे झाले. 2 वर्ष काम चाललं तेव्हा कोण नाही उठलं. हा मुद्द्याचं बोला बोला तुम्ही. बरोबर आहे. नाही, परमिशन तेव्हा दिली सगळ्यांनी आणि आता का नाही? एवढीच खंत वाटते की आता विटंबना होऊन देऊ नका, एवढं करा फक्त. आपण पण सर्वजण शासनाला सहकार्य आमची एकच इच्छा आहे. ऐका ना पत्रकार साहेब, तुम्हाला असं वाटतं का की कोणती तरी विटंबना होईल म्हणून स्मारक बांधतात? आम्हाला पण भावना आहेत ना. आमच्या चांगल्या भावना आहेत स्मारक होण्यासाठी. काही विटंबना याची होणार नाही, यांची आम्ही खबरदारी घेतलेली आहे. आमच्या गावात 400-500 मुलं आहेत, ते रोज येऊन इथं त्याचं संरक्षण करणारे लोक आहेत. 400 लोक आहेत, रोज 2-2 लोक येऊन महाराजांना हार घालणारी आहेत. लोक म्हणतात इथं काय एवढ्या लांब का आणलेलं आहे, हे साईडला काय आहे? याचं रोज आम्ही याचं संरक्षण करण्यासाठी रोज इथं हजर असणार आहे. अहो आज तगायत मला ग्रामपंचायतीच्या ह्याच्यानुसार नियमानुसार गावगाडी चालतात. महाराजांचं आम्ही संरक्षण करू शकत नाही का? नाही, आज तगायत नेऱ्यामध्ये कोणत्याच अनुचित प्रकार घडलेला नाही. कधीच कोणत्या गोष्टी झालेल्या नाहीत. गावामध्ये असेल, कोणत्या गावाचा सण असेल, यात्रा असेल, उत्सव असेल, प्रत्येकामध्ये सगळ्यांनी मन धरून जे काही रूढी परंपरा असतील त्या आतापर्यंत एकदम जोपासलेल्या आहेत. आज तगायत तर मला आठवते
की आजपर्यंत कधी कोणत्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि चुकीच्या गोष्टी घडून दिल्या नाही गावांनी. आणि आमचा जो देव आहे भैरवनाथ हा जिवंत जागृत देवस्थान आहे. या भैरवनाथांनी कोणत्या गोष्टी चुकीच्या होऊन दिलेल्या नाहीत आणि इथून पुढे पण होणार नाही याची पूर्णपणे आम्ही आमचे ग्रामस्थ पूर्ण गावातले सगळे नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, सगळे पुढारी असतील, सगळे पूर्णपणे जबाबदारी घ्यायला तयार आहेत. त्यामुळे प्रशासनाने पण आम्हाला सहकार्य करावं, आमच्या इच्छा आमच्या भावना जाणून घ्यावं आणि आमचे जे काही गोष्टी आहेत की आमचे जे राजे आहेत शिवाजीराजे यांना आहे याच जागेवरती राहू द्यावे ही आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे. जय भवानी, जय शिवाजी. मला असं सांगायचंय, ताईंनी आता एक प्रश्न विचारला की ज्यावेळेस इथं भूमिपूजन केलं 2 वर्षाचा काळ झाला, आम्ही सगळे कार्यकर्ते उपस्थित होते. अजूनही त्याच्यामध्ये कार्यक्रम सरपंच, माजी सरपंच याच्यामध्ये उपस्थित होते. मी त्याच्यामध्ये काही नव्हतो. मला मुलांचा फोन आला की आशेने असं भाऊ इथं. म्हणलं ठीक आहे, घरातलं आमच्या लक्ष्मण जाधव आहे, राहुल जाधव आहे, कैलासराव जाधव आहे किंवा हे सगळे एकत्र पोरं करतात. त्याच्यानंतर कमीत कमी सगळ्यांच्या लोकवर्गणीतून एक 4-5 लाख रुपये यांनी पोरांनी खर्च केला आणि तो खर्च केल्यानंतर आता ग्रामस्थांनी नाही जे जे काय होते ग्रामस्थांनी केलं. मला सांगा की त्याच्यानंतर हे शासन तिकडे करायचं असं माझ्या कानावरती आलं. त्यानंतर मी त्यांना म्हणलं, त्या रात्री 2 तिघांसंग मी बोललो. तो विषय नाही घेऊ द्या ना जरा. नाही मला हे काय म्हणजे याला विरोध कुणाचा आहे मग गावचा कोणाचा विरोध नाही हो. सांगतात तसं ते. सगळी लोक आपली विरोध नाही काढायचा कोणाचा. नाही असं नाही. विरोध नाही हो. विरोध नाही. ज्यांचा विरोध आहे ज्यांचा विरोध आहे त्यांनी पुढे या. कुणाचा विरोध नाही. ज्याचा विरोध असेल तोही समोर या. समोर काय गावाच्या बाहेर मग आता तुम्ही गावातच राहता. किती लोक जे आहे ती ऐका, आपण आपल्या शब्दावर ठाम आहे. आपण जे आहे ते जेवढे आहे तेवढे ठाम आहे. थांबे हेच गाव आहे. आणि ते हो बोला की ठीक आहे. आता प्रशासनाने आम्हाला सांगितलंय की तुम्ही गाव चर्चा करा आणि हे तुमचं तुम्हीच काढून घ्या, कारण की हे कमकुवत बांधकाम आहे. जर हे कमकुवत बांधकाम असेल तर तुम्ही प्रशासनाचा एक माणूस द्या, प्रशासनाची एक कमिटी द्या आणि त्या माणसाने ऑडिट करा. हे जर कमकुवत असेल तर लगेच काढू आपण. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ऐका ना, प्रशासनाने आम्हाला काय सांगितलंय, सर्व ग्रामस्थ एकत्र बसा, तुमचा निर्णय घ्या. आता सर्व ग्रामस्थ एकत्र आहे. सर्वांनी जो काही निर्णय आहे, सर्वांच्या वतीने, गावच्या वतीने सगळ्यांची इच्छा काय आहे एकदा सांगा, सगळ्यांनी मिळून. कुणी हे मागायला पुढे स्मारक इथंच राहणार तोपर्यंत आम्ही उठणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. शिववंदना घ्या ना, असं बोलतो लक्ष्मण शिववंदना घ्या. शिववंदना घेऊ आणि प्रशासनाने आम्हाला न्याय दिला पाहिजे. ही आमची खाली बसून घेऊ. खाली बसून घेऊ. काय शिववंदना घेऊ. खाली बसून घ्या. शिववंदना घ्या ना. अरे खाली बसून घ्या. ऐका सर, सर आले, खाली बसा सगळ्यांनी. पोरांनो खाली बसून खाली बसा. सर्वांनी खाली बसा. पुढे या. हे पुढे या, पुढे या. खाली बसा. बोलतात 5 मिनिटं खाली बसा. सर्वांनी सगळे इकडे या. खाली बसा. साहेबांचं बोलणं झाल्यावर तुमचे प्रश्न हा, चालते, ठीक आहे. साहेबांचं बोलणं झाल्यावर आपण सांगू, सगळ्यांनी खाली बसा. छत्रपतींसाठी आपले खाली बसा सगळे, बसा. हो, बसा सगळे. खाली बसा. सगळे खाली बसा. नाही, नाही, दादा थांब. पहिलं साहेबांचं म्हणणं ऐकून घ्या. ऐकून तर घ्या. साहेबांचं म्हणणं ऐकून घ्या. खाली बसा. भाऊ इकडे या, पुढे भाऊ. बसा, साहेबांचं म्हणणं ऐकून घ्या. साहेब बोला. पहिला माझी ओळख करून देतो. मी प्रदीप जाधव आहे, इथं DCP झोन 2 आहे. माझ्यासोबत तहसीलदार साहेब आहेत, चौबे साहेब आहेत, आमचे हिंगोली पोलीस स्टेशनचे PI पांडे साहेब आहेत, ACP साहेब आमचे कुराडी साहेब आहेत.
आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आपण रात्री उभा केलेला आहे, तर कुठलाही शासकीय जागेमध्ये असो किंवा खाजगी जागेमध्ये असो, तो पुतळा उभा करण्याची एक कार्यपद्धती आहे. त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हा स्तरावरती कमिटी असते. त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब अध्यक्ष असतात, SP साहेब असतात, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतात आणि या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ आहेत त्यांची ती कमिटी असते. त्या कमिटीमार्फत त्या ठिकाणी जो काही महापुरुषांचे पुतळे बसवायचे आहेत तर त्याबाबत निर्णय घेतला जातो. आपल्या इथे काय झालेलं आहे की आपण जो काही पुतळा बसवलेला आहे तर त्यासाठी कुठल्याही म्हणजे पोलीस विभागाची ना हरकत घेतलेली नाहीये किंवा त्या जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे त्याची परवानगी घेतली नाही. तर ही कमिटी स्थापन करण्याचा उद्देश हा आहे की यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत की ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे होते ते व्यवस्थितरित्या बसवले नसल्यामुळे काही दुर्घटना घडलेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही मालवणला जो काही पुतळा बसवला होता त्या ठिकाणी सुद्धा एक दुर्घटना घडलेली होती. त्या अनुषंगाने शासनाने शासन निर्णय काढलेले आहेत, वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टने सुद्धा त्यामध्ये आदेश दिलेले आहेत. तसंच आता मागच्या 2 महिन्यापूर्वीच आमचे जे पोलीस महासंचालक कार्यालय आहे त्यांनी सुद्धा आदेश निर्गमित केलेले आहेत. तर त्यामध्ये जे काही महापुरुषांचे जे पुतळे असतात तर ते बसवताना जी कमिटी असते त्यांची मान्यता घेऊनच बसवणे आवश्यक आहे. तर यामध्ये जे सदस्य असतात, हा जो पुतळा आहे त्याचं एक पहिला क्ले मॉडेल तयार होतं. ते जे मॉडेल आहे, आता समजा महाराजांचा अश्वारूढ पुतळा असेल तर त्याचे सगळे ऐतिहासिक संदर्भ सुद्धा खात्री केले जातात. त्यामध्ये इतिहास तज्ञ असतात. त्यानंतर जे शिल्पकार असतात ते मॉडेल तयार करतात. त्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी चेक केली जाते की पुतळ्याची उंची किती पाहिजे, लांबी किती पाहिजे, त्याचा खालचा जो बेस आहे त्याची साईज किती पाहिजे. महाराजांचा अश्वारूढ पुतळा असेल, पुढचे 2 पाय हवेत असणार असेल, नंतर तलवार असेल, तर ही किती त्याची लांबी रुंदी कशा प्रकारचं पाहिजे, कोणतं मटेरियल पाहिजे, या ठिकाणचं हवामान कसं आहे, या ठिकाणी किती पाऊस पडतो, वादळ किती येतं, या सगळ्या तांत्रिक गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. याचा उद्देश एवढा आहे की जे काही महापुरुषांचे पुतळे आहेत ते कुठल्या आपत्तीमुळे कुठली दुर्घटना घडू नये. कारण सगळ्यांच्या आस्था त्या महापुरुषांची असतात आणि चुकीच्या पद्धतीने तांत्रिक पद्धतीने अभ्यास न करता त्या ठिकाणी जर आपण असे पुतळे बसवले तर दुर्घटना होण्याची शक्यता असते. या ठिकाणी संरक्षणाचा मुद्दाच नाही. मी जे ऐकलं, कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे आपलं दैवत आहे. या ठिकाणी कुठल्या समाजाचा विरोध नाही. तुमच्या गावकऱ्यांचा एवढा उत्साह दिसतोय की या ठिकाणी महाराजांचा पुतळा या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना झाली पाहिजे. पोलीस प्रशासनाची सुद्धा हीच भूमिका आहे. फक्त ज्या पद्धतीने तो आहे फायबरचा पुतळा, त्याचं जे काही तुम्ही खाली बेस केलेला आहे, वेल्डिंग वगैरे केलेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित आहे किंवा नाही हे चेक करणं आवश्यक आहे. आमचा या ठिकाणी पुन्हा पुतळा बसवायला सुद्धा काही विरोध असण्याची शक्यता नाही. परंतु त्यासाठी पहिला आपल्याला जी काही कमिटी आहे त्यामध्ये सगळे तज्ञ लोक असतात. त्यामध्ये पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्या परिस्थितीचा विचार करते. जे शिल्पकार असतात ते शिल्प आहेत त्याचा विचार करतात. जे PWDचे अधिकारी असतात, वरिष्ठ अधिकारी असतात, ते त्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी जी आहे त्याचा विचार करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना केली जाते. आणि जे बनवणारे जे असतात ते सुद्धा शिल्पकार जे असतात ते एम्पॅलनर असतात. म्हणजे ज्यांनी यापूर्वी महापुरुषांचे पुतळे वगैरे बनवलेले आहेत, त्याचं प्रेझेंटेशन वगैरे होतं, त्यानंतर त्याचं सिलेक्शन होतं आणि मग त्याची जे काय आहे वर्क ऑर्डर होऊन ते महापुरुषांचे पुतळे बनवले जातात आणि बसवले जातात.
तर या बाबतीत आपण या ठिकाणी एकतर परवानगी घेतलेली नाहीये. मला अजून कळालं नाही की महाराजांसारखे दैवत जे आहे त्यांचा पुतळा रात्रीमध्ये बसवायची काय आवश्यकता नाही. या ठिकाणी जो पुतळा बसवणे आहे तो दिमागात बसवता येऊ शकतो. सर्व गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं की आम्हाला याची भीती आहे की याची जी स्टॅबिलिटी आहे, संरक्षणाचा अजिबात मुद्दा नाही, आम्ही पोलिसांना संरक्षण देऊ शकतो. जो ज्या पद्धतीने बसवलाय, ज्या मटेरियलचं आहे, त्यामध्ये मोठा पाऊस आला, मोठं वादळ आलं तर काहीतरी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. आणि सर्व तज्ञांचं मत घेऊनच त्या ठिकाणी सार्वजनिक किंवा खाजगी जागेवर महापुरुषांचे पुतळे बसवण्याचं शासनाचं धोरण आहे. वेगवेगळ्या मान्य न्यायालयांचे त्यामध्ये आदेश आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुतळा बसवायला कुणाचाही विरोध नाहीये, गावकऱ्यांचा विरोध नाहीये. तुम्हाला फक्त एक 15 ते 20 दिवस ही जी काय परवानगी लागते त्यासाठी पोलीस प्रशासन, मी स्वतः वैयक्तिक, आमचे अधिकारी सर्व आम्ही तुम्हाला परवानगीसाठी प्रयत्न करून देऊ. आमची याला काय हरकतच नाही. आजच म्हणजे मी सांगतो की पोलीस विभागाकडून या ठिकाणी काय प्रॉब्लेम नाही. माननीय जिल्हाधिकारी महोदयांची कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये आपण तो प्रस्ताव लगेच पाठवू. आपले तहसीलदार साहेब आहेत, ते स्वतः कलेक्टर साहेबांशी बोलतील, आम्ही सुद्धा बोलू. आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्यामार्फत आम्ही पाठपुरावा करू. आणि त्यांनी हाच पुतळा बसवायचा निर्णय दिला, त्यांनी सगळं खात्री केली तर हा असं बसू, नाहीतर मग जो दुसरं मटेरियल असेल किंवा दुसऱ्या पद्धतीचा बसवायचा असेल, आपल्या सर्व गावकऱ्यांच्या मान्यतेने तो त्या ठिकाणी आपल्याला बसवता येईल. परंतु ज्या पद्धतीने बसवलेला आहे तो, आणि तुम्ही समजून घ्या की 15 ते 20 दिवसांचा फक्त आपल्याला किंवा जास्तीत जास्त महिना आपल्याला फक्त काय करावं लागेल, थोडीशी वाट बघावी लागेल. आणि तोपर्यंत तुम्ही चौथरा करा, कंपाऊंड करा, छोटंसं लॉन करू शकता, CCTV कॅमेरे करू शकता, आसपासचा परिसर अजून चांगला करू शकता, जेणेकरून अजून म्हणजे तुमच्या गावात तर लोक येतीलच, परंतु आजूबाजूच्या पंचकृषीतील लोक सुद्धा या ठिकाणी भेट देतील. तर आमची अशी विनंती आहे की हा विधिवत आपण हा पुतळा उतरू. पुन्हा जी तज्ज्ञांची कमिटी आहे, जे वरिष्ठ अधिकारी त्यामध्ये असतात, त्यांच्या मान्यतेने, त्यांच्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आमचे सगळे प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, सर्व अधिकारी सुद्धा आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि हा आपल्या सगळ्या गावकऱ्यांसाठी तो भविष्यासाठी चांगला निर्णय राहील. आणि मला वाटते की महाराष्ट्राचं कुलदैवत आहेत, त्यांच्या कायदेशीररित्या जर तो आपण बसवला कुठलाही वाद न करता, तर मला वाटते आपण त्यांचं जे काय कार्य आहे त्याला आपण न्याय दिल्यासारखं होईल. अदरवाईज सर सगळं मान्य आहे. हां, काढताना जर काय झालं तर त्याला जबाबदार ऐका ना सर, ऐका ना सर, एक मिनिट सर, जाधव सर, त्यांचं बोलणं होतं. पूर्ण बोलणं होतं. नाही साहेब हे तोंडी सांगते तो चांगला चांगलं नाही असं मी म्हणत नाही. जे नियमानुसार ऑडिट करणं गरजेचं जे आहे. त्याच्या मी तज्ञ नाही ना. जे नाही ना, मला तेच विचारायचं तुम्हाला. दोन मिनिटं बोलू दे की दोन. अरे मी पोलीस अधिकारी आहे, मी त्याचं ज्या अधिकाऱ्यांनी मत देणं अपेक्षित आहे त्यांचा अभिप्राय घेऊन आपण त्या ठिकाणी बसू शकतो. दुसरं संरक्षणाचा मुद्दाच नाही. तिसरं माझी हीच विनंती आहे, ज्या लोकांनी, ज्या कारागिरांनी तो सकाळी बसवला त्यांची मदत घेऊन आपण तो व्यवस्थितरित्या कुठलाही त्याला पावित्र्य हानी पोचणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित करू, तो व्यवस्थित पॅक करू. तुम्हाला जिथे ठेवायचे आहे, ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा कोणाच्या वैयक्तिक घरी जागा असेल व्यवस्थित, किंवा जवळपासच ठेवा. भविष्यामध्ये जर आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला तो ठेवता येईल. आणि 15 ते 20 दिवसाचा थोडासा तुम्ही हे करा, विथ परमिशन आपण या ठिकाणी बसू. तर मला वाटते ना यामध्ये काही विरोध न होता या ठिकाणी जर आपण सर्व लोकांनी सहकार्य केलं
तर व्यवस्थित होईल. भविष्यात तसं 15 ते 20 दिवसांनी आपण या ठिकाणी विधिवत पुन्हा या ठिकाणी प्रतिष्ठापना करू शकतो. त्यामुळं पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, महसूल प्रशासनाला सहकार्य करा. बाकी यापूर्वी सुद्धा तुमचं गावकऱ्यांचं आता मी माहिती घेतली तर या गावातून असं कधीच अडचण नाही. सर्व या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असेल, गावकरी असेल, ते पोलीस कामकाजामध्ये नेहमी मदत करतात. त्यांचा नेहमी चांगलं सहकार्य असतं. तर मला वाटतं की आपण थोडंसं जे काय सूचना आहेत, शासनाचे आदेश आहेत, शासनाचं धोरण आहे आणि हे आपल्या सर्वांसाठी फायदेशीर आहे. मला मी समजू शकतो ज्या ठिकाणी युवक वर्ग जो आहे तो नाराज होईल, परंतु ज्या दिवशी याचं विधिवत ज्या दिवशी प्रतिष्ठापना होईल त्या दिवशी मी निश्चित सांगतो की त्या दिवशी तुम्हाला खूप आनंद होईल, सर्व गावकऱ्यांना आनंद होईल. तर सहकार्य करा आणि आज जो काय आहे आपण विधिवत तो उतरून घेऊ आणि ठेवू. आता एक जण एक बोलू का? एकच. आमचं काय म्हणणं आहे की तुमचे तज्ञ रिक्वेस्ट करून आत्ताच आम्ही इथंच बसतो सकाळपर्यंत किंवा उद्या येऊ द्या. 2 दिवस बसतो. त्यांचे तज्ञ आहेत ना, आत्ताच येऊ द्या. आणि जोपर्यंत ही गोष्ट होत नाही तोपर्यंत जेवण ऐका ना, एकाचं माझं काय चुकलं तर मग सांगा. पहिलं मला बोलू द्या. आता साहेब तुम्ही जी विनंती केली आम्ही त्याला खरंच मान्य आहे. आमचं म्हणजे समजा ज्यांनी बसवलं त्यांचं चुकलेलं आहे, पण काही गोष्टी आमच्याही हातात नसतात, त्याच्यामुळे आम्हाला हे करावं लागलं. पण आमची एक अशी आता विनंती आहे, झालंय आमच्याकडून सगळ्यांकडून चुकी झाली असेल ती माफ करा आणि आत्ताच साहेब तुम्ही विनंती करा तज्ञांना की याचं ऑडिट आत्ताच होऊ द्या किंवा सकाळ होऊ द्या. पण आता याला काढलं म्हणजे ठीक आहे. आता मी ऐकतो काय आहे, जेव्हा तुमचा अर्ज जाईल कुठे कलेक्टर ऑफिसला, अर्ज तयार करा. 2 मिनिटं दादा, तो अर्ज गेल्यानंतर ती कमिटी फॉर्म होते. त्या कमिटीची मीटिंग होते. मीटिंग झाल्यानंतर त्यामध्ये चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत ते या ठिकाणी साईट व्हिजिट करतात, त्या ठिकाणी ते पाहणी करतात आणि त्या ठिकाणी नंतर मग त्यावर निर्णय करतात. तुमची जे मला पूर्णपणे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सहकार्य आहे. तुमचं आम्हाला त्याची काही अडचण नाही. जसं तुम्ही म्हणताय, कुठंतरी सेफ्टी ठिकाणी किंवा चांगल्या ठिकाणी ठेवायला नाही. तसं आम्हाला एक वाटतं ग्रामस्थांच्या वतीने की मी बोलतो की पुतळा आहे ह्या ठिकाणी तुम्ही म्हणसाल तसं आपण जागेवरतीच पॅक करू. 15 दिवस माझं म्हणणं आहे का, 15 दिवस तो पुतळा आहे ह्या जागेवरती. जसं पाहिजे तसं टेक्स्चरनी, काही वारं येऊ, वावदान येऊ, पुरी पुतळ्याला काही नाही होईल एवढं त्याला पॅक करू. आहे या जागेवर पण परमिशन भेटत नाही तोपर्यंत त्याचं अनावरण करणार नाही. पूर्णपणे पांढऱ्या कपड्याने किंवा जे काय असेल त्याला पूर्णपणे पॅक करू जागेवरती. पूर्ण शेड मारू, पूर्ण जे काही टेक्स्चर आहे लोखंडी पाहिजे त्या अँगल मध्ये पाहिजे ते सगळे टेक्स्चर मध्ये उभं करू आणि हे या ठिकाणी पूर्णपणे पॅक करून जागेवर सुट्टी देऊ. आणि आताच्या 2 मिनिटं हाय या वेळेस आजच संध्याकाळी रात्रीमध्ये सगळे 4ही बाजूने कॅमेरे पण लगेच बसून देऊ. आता बसवलेले नाही असलं ना तरी पण पूर्णपणे आपण सेफ्टीसाठी आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रोटेक्शन पण राहू दे. ऐका, आता तुमचे सगळे म्हणणं आम्ही ऐकलं. शासकीय जे बाजू तुम्ही मांडल्या ते 100% खरं आहे. पण पुतळा काढणं हा अट्टास नको. का नको? पुतळा कुठे जरी ठेवला किंवा ते इथं तिथं ठेवला, हा 1 महिना म्हणतो, मी 6 महिने म्हणतो, दाखवून ठेवू. जबाबदार आम्ही ग्रामस्थ सहकार्य करू. शेड सगळ्या प्रोसेस फक्त पुतळा काढायचा. आपला फोर्स त्यांना बोलू द्या. हो का, पुतळ्याचं संरक्षण हा विषयच नाही. मी तुम्हाला पहिल्यापासून हे ऐका ना साहेब, भावनेचा विचार करा. 2 मिनिटं ऐका ना, आम्हाला पोराला 2 तापड मारले म्हणून त्याच्यावर काय गुन्हा नोंद होत नाही. आम्हालाही समजते आमची कुठलीही भावना नाही तिथं पुतळा पडण विटंबना होईल काय, आणि त्याच्यासाठी आम्ही बसवलेला पिन नाही. मी असं म्हणत नाही की त्यासाठी बस नाही आहे का असं. अहो आपल्याला तो
तज्ञांकडून अप्रुव्हल करूनच बसवावं लागेल. ठीक आहे. सगळे पुतळे साहेब सगळे पुतळे approval घेऊन की समजा त्याला शासकीय आपण हे घेऊ, परवानगी घेऊ. आपल्या पुणे जिल्ह्यात साहेबांनी सांगावं की असे किती पुतळे, किती स्मारक ही शासनाच्या परमिशननी बसलेली आहेत आणि किती आणले गेले तशी बसलेली आहेत. साहेबांनी तो आकडा एक आपल्या ग्रामस्थांसमोर मांडावा.